आपण बघितलं तर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधानांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आज परिस्थिती पाळी आलेली आहे। आपकी बार 400 पार जेव्हा आपण हा नारा देतो ही कशासाठी देतो की 2014च्या आधी आपली परिस्थिती काय होती, भारताकडे जगाचं बघायचं दृष्टिकोन काय होतं हे आपण समजलं पाहिजे। आता ज्या व्यसारी गुरुजींनी जे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर अयोध्यामध्ये बांधलं त्याचा उल्लेख केला, सगळ्या माता भगिनींना सांगतो काळजी करू नका, धनंजय माडिक साहेबांनी मी येत्या काळामध्ये अजून ट्रेन जातील त्याच्यामध्ये खास करून महिलांनाच पाठवू हे मी आपल्याला शब्द देतो, कारण महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला कोण पाठवत नाही, ते पुरुषांना पाठवून काय उपयोग, त्याच्यामुळे तेही करणार आहे। पण एक विचार करा की किती 500 वर्षापासून आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं की तिथं राम मंदिर व्हायला पाहिजे, किती आंदोलनं झाली। 1992ला कार सेवकांनी किती मोठं RSS आणि संघ परिवाराने ते आंदोलन उभा केलं, किती लोकांचा जीव गेला, काय त्यांचं म्हणणं होतं तिथंच मंदिर व्हायला पाहिजे। आणि बऱ्याच लोकांनी थट्टा केली मंदिर होना चाहिए, तारीख कधी ना, तारीख जाऊ दे, मंदिर तारीख पण आली, मंदिर पण झालं। आणि सगळ्यात महत्वाचं आज मोदीजींनी CAA सिटीजन ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट आज पास केला, हे सगळ्यात महत्वाचे निर्णय मोदीजींनी घेतले। मी तुम्हाला सांगू 2014 मध्ये हे आपलं सुदैव आहे, मतदारांनी मोदीजींना पंतप्रधान केलं, सांगू का। आणि 5 वर्ष काँग्रेसचं राज्य असतं ना, आणि 5 वर्ष तर आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आलं असतं की रामलल्ला काल्पनिकच आहेत, हे इथपर्यंत शिकवलं गेलं असतं आपल्या देशामध्ये। रामलल्ला काल्पनिक, राम सीता काल्पनिक, रामायण काल्पनिक, महाभारत काल्पनिक, पांडव नव्हतेच, राम सेतू असं कसं असू शकतं, बरोबर। आणि हे सगळं आपल्या देशामध्ये दुर्दैवाने झालं असतं आणि इतकं भव्य दिव्य मंदिर मोदीजींनी बांधलं। आज ज्या लोकांनी बघून आले, भेटून आले, जी व्यवस्था झाली आहे, तिथं एअरपोर्ट झाले, आता कालच कोल्हापूरचं एअरपोर्ट झालं, आता आपण इथं बघताय गडिंग्लज मधून ते बांद्यापर्यंत नवीन हायवे व्हायला लागलाय, ठीक आहे आता गैरसोय होतीये, पण तो हायवे जेव्हा पूर्ण होणार तिथून सगळं ट्रॅफिक गोवाकडे जायला सुरू करणार, कोकणात जायला सुरू करणार, आपण विचार करा की आपल्याकडे व्यवसाय किती वाढणार, आपल्याकडे हॉटेल्स वाढणार, दुकानं वाढणार, हे सगळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार। आता आपला हायवे जो कोल्हापूरला आहे 6 लेनचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात, आता आधी 1 तास लागायचा कोल्हापूरला पोहोचायला, आता 1.25 तास 1.5 तास लागतो। पण विचार करा ते 6 लेन हायवे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 40 मिनिटांमध्ये आपण कोल्हापूरला पोहोचणार, 40 मिनिटांमध्ये। हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या देशामध्ये कामं होतात फक्त मोदीजीमुळं, आणि त्यामुळं आपल्याला येत्या काळामध्ये मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे। आणि राहिलेल्या बाकीच्या गोष्टी जे काय राजू तारडे ब्रेकिंग न्यूज जे काय बोलले मला त्याची काही कल्पना नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे की येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायसाठी एक लोकप्रतिनिधी लोकसेवक म्हणून आपण सगळ्यांनी मला संधी द्यावी एवढी कळकळीची विनंती मी करतो। आणि आपण सगळ्यांनी असंच येत्या काळामध्ये काम करत राहावा। आपल्या पक्षाचा एक पक्ष शिष्टाचार आहे, त्या पक्ष शिष्टाचारप्रमाणे आपण कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण होणार हा दिल्लीचा निर्णय आहे, त्याच्यामुळे या गोष्टीवर मी मीडियासमोर बोललो नाही, आत्ताही बोललो नाही, बोलणार नाही। पक्ष जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे। उमेदवारीबद्दल माझं राजू अण्णांना पण विनंती आहे की हे विषय दिल्लीत होऊ देत, दिल्ली ठरू दे, आपण गल्लीत चर्चा करायला नको। तुम्ही आज कार्यकर्ता म्हणून असणं बरोबर आहे, पण आपला शिष्टाचार आहे, वरती जे बसले ते ठरवतील, जे काही ठरवतील त्याप्रमाणे येत्या काळामध्ये आपण सगळे काम करू आणि आपल्या लोकांची अशीच सेवा करायचं। शाहू महाराजांचा जनक घराणा म्हणून मला संधी मिळावी, मी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।